कॉफी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्यासारख्या अनेकांचा दिवस कॉफीशिवाय सुरूही होत नाही. हीच कॉफी सध्या हवामान बदलामुळे धोक्यात आली आहे. याचं कारण असं आहे की कॉफीच्या झाडांना जास्त उष्णता चालत नाही, तसंच मातीत किमान ओलावा लागतो. नेमक्या याच दोन गोष्टींवर तीव्र उष्णतेचा विपरीत परिणाम होतोय. उष्णता अधिक असल्यास प्रति झाड कॉफीच्या बियांची संख्या कमी होते, यानं उत्पादन कमी होतं. परिणामी कॉफी महागते. मार्च 2023 ते एप्रिल 2025 या काळात जागतिक बाजारात कॉफीचे भाव दुप्पट झालेत. त्याचं कारण मागणी वाढली हे नसून उत्पादन कमी झालंय हे. त्यामुळे हवामान बदल रोखला नाही तर कॉफीप्रमाणे इतर अनेक पिकांना फटका बसणार आहे, अशी शंकाही व्यक्त केली जाते. तर कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांनी नेमकं काय विश्लेषण केलंय तेही पाहूया. जगात जवळपास 10 दशलक्ष टनाहून अधिकचं कॉफीचं उत्पादन होतं. यात प्रामुख्यानं ब्राझील, कोलंबिया, व्हिएतनाम हे देश आहेत. याशिवाय इथिओपिया आणि इंडोनेशिया यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. भारतात देखील कॉफीचं उत्पादन होतं, पण जगाच्या एकूण 3% उत्पादन आपल्याकडे होतं. असं जरी असलं तरी कॉफीच्या उत्पादनासाठी 19 ते 24 डिग्री सेंटीग्रेड तापमान त्याच्या चांगल्या फुलवऱ्यासाठी आणि जो स्वाद आहे कॉफी बीन्सचा तो येण्यासाठी आवश्यक असतो. परंतु गेल्या काही काळामध्ये जे 30 डिग्रीपेक्षा अधिकचे तापमान असलेले दिवस आहेत त्यांच्यामध्ये फार मोठी वाढ झालेली आहे. ब्राझीलमध्ये हे दिवस 57 इतके नोंदले गेलेले आहेत. हीच वाढ इतर कॉफी उत्पादक देशांमध्ये पाहिली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे एकूण कॉफी उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन दिसतोय आपल्याला. कॉफीचे रोबुस्टा आणि अरेबिका नावाचे जे दोन प्रकार आहेत त्या दोन्हीची किंमत जवळपास दुप्पट झालेली आहे. म्हणजे $3-3.5 आसपास असलेली अरेबिका आता $8 आसपास गेलेली आहे. तोच प्रकार $2-2.5 आसपास असलेली रोबस्टा कॉफी ही देखील आता $4 ते $4.5 पर्यंत त्याची किंमत गेलेली आहे. ह्याशिवाय कॉफी उत्पादक बरेचसे आफ्रिकन देशातले अत्यंत गरीब आणि मार्जिनल फार्मर्स आहेत. त्यांना पुरेसा फायनान्सही मिळत नाही, पुरेसा कर्जपुरवठाही त्यांना नसतो. याशिवाय हवामान बदलासाठी किंवा हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जी ताकद त्यांना पुरवायला पाहिजे, ज्या व्हॅल्यू चेन्समध्ये त्यांची किंमत करायला पाहिजे ती होताना दिसत नाही. यामुळे कॉफी उत्पादन तसं गंभीर संकटात दिसतंय जगातलं आणि याची किंमत सातत्याने वाढते. याच्या एकूण क्वालिटीवर परिणाम होतो. ह्या वाढीव तापमानाचा परिणाम हा जमिनीतलं मॉइश्चर कमी होण्यामध्ये होतो आणि मॉइश्चर कमी झाल्यामुळं एकूण कॉफी उत्पादनावर त्याच्या दर हेक्टरी उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. कॉफी ही 800 मीटर पेक्षा जास्त अल्टिट्यूड असलेल्या म्हणजे उंची असलेल्या डोंगराळ प्रदेशामध्ये जास्त चांगली येते, कारण तिचं तापमान कमी असतं आणि त्याला फ्लॉवरिंग पिरियडला कमी तापमानाचे जास्त दिवस मिळतात. परंतु हायर अल्टिट्यूडला वाढलेलं तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाश ह्याचा प्रभाव आपण गेले काही दिवस पाहतोय. त्याचाही परिणाम कॉफी उत्पादनावर होतोय. त्याच्यामुळे कॉफी उत्पादनावर जगातल्या एक गंभीर संकट समोर उभं राहिलेलं आहे आणि हे जे छोटे शेतकरी आहेत यांना ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना आवश्यक असा सपोर्ट करणं आता आवश्यक बनलेलं आहे.